देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी, देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी, देव गेले जेजुरा निळा घोडा. पावमे तोडा कमरी कर पटा, मिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका, बोल हंकरा सदानंदाचा येळकोट, सदानंदाचा येळकोट. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. ऐक म्हाळसा, मी अस्वस्थ आहे कारण म्हाळसा, म्हाळसा, म्हाळसा. आई, म्हाळसा, म्हाळसा, म्हाळसा. देवा, आपल्याला आणि म्हाळसाला भेटण्यासाठी आम्ही दोघं जण नेवासाहून इथे आलो आहोत. परंतु काही कारणास्तव येण्याची कोणतीही पूर्वकल्पना आपल्याला दिली नाही, त्याबद्दल क्षमा असावी. म्हाळसा, म्हाळसा, काय झालं हे? काय वाटलं असेल या आईच्या हृदयाला? लहानाची मोठी करून तुला सासरी पाठवत हे दुःख भोगायला? कसं सहन केलं असेल तू एकटीने सारं? देव 12 वर्ष नव्हते, पण तू निष्ठेने हे राज्य सांभाळलंस. पण तुझ्या हाती काय आलं? काय मिळालं काय तुला? तुझ्या पदरी दुःखच आलं. देवा, तुम्ही असं कसं केलं? जेव्हा आम्हाला ही वार्ता कळाली तेव्हा आमच्यावर तर आभाळच कोसळलं. आता हे दुःख झेलत आम्ही कसं जगायचं? म्हाळसाच्या काळजीने डोळ्याला डोळा लागत नाही आमचा. दिवस रात्र चिंतेने जीव कासावीस होतो की आता पुढे काय होणार आमच्या लेकीचं. देवा, यांना आवरावं लागेल, नाहीतर परिस्थिती हातून निसटेल आणि नको ते ऐकावं लागेल आणि पाहावं लागेल. कशी अवस्था झाली आहे माझ्या लेकीची. या राज्याची ती साम्राज्ञी आहे, एवढं वैभव आहे, सत्ता आहे, पण डोळ्यातनं साधं पाणीही काढता येत नसेल तिला. राज्यसभेत उपस्थित असलेल्या सगळ्यांना ही महत्वाची सूचना आहे. आज राज्यसभेचे कामकाज इथेच थांबवण्यात येत आहे. थांबा.
सुद्धा न्याय मागण्यासाठीच आले आहे. मी सुद्धा तुमच्यासारखीच प्रजेचाच एक भाग आहे. देवा, आज ह्या आईला न्याय हवा आहे. आम्ही आमच्या लेकीला फुलासारखं जपलं, तिच्या डोळ्यातून कधी पाणीही येऊ दिलं नाही. तिचं लग्न तुमच्याशी लावून दिलं सुखी आयुष्यासाठी. पण आज माझी लेक सुखी आहे का? ह्याचं कारण काय आहे हे मी तुम्हाला सर्वांसमक्ष सांगायची आवश्यकता नाही. पण ह्याचं कारण सगळ्यांनाच ठाऊक आहे. अहो पण मी काय म्हणतो, बाप आहात ना तुम्ही तिचे, काही बोलत का नाही? आम्हाला आमच्या मुलीसाठी न्याय हवा आहे देवा. मायसा, आपण जेजुरीत आला आहात, इथले अतिथी आहात. आपण आपले दुःख मला कळत आहे. आपल्या सर्व शंकांचं निरसन मी करेन, पण त्याआधी आपण शांत व्हा. कशी शांत होऊ? जे घडायला नको होतं ते घडून गेलं, होत्याचं नव्हतं झालं. तुमच्या दुसऱ्या विवाहाची वार्ता सगळीकडे पसरली, पण आम्हाला त्याची कल्पनाच नव्हती. आम्हाला असं वाटत होतं की आमची लेक तिच्या संसारात सुखी आहे म्हणून. जेजुरीहून पत्र आलं, नाहीतर आम्हाला कळालंच नसतं इथे काय काय झालंय ते. अक्का, आपण अंतःपुरात जाऊयात. पण माझ्या मुलीचा न्याय. तुम्ही अंतःपुरात चला. चला माझ्या बरोबर चला. प्रधानजी, मला आपल्याशी महत्वाचे बोलायचे आहे. असं कसं झालं? म्हणजे असं कसं म्हणजे? म्हणजे देवा मोर एवढं येऊन कुणी बी काय बी बोलून जावं म्हणजे? अरे कुणीतरी नाही, म्हाळसा देवीच्या आय आहेत त्या. हे कळ, खरं सांगू, आपलं देव लय भोळा आहे. ते होय र. त्यांनी नुसतं ना बोलणं ऐकून घेतलं, थांबवलं बी नाही. मी बाहेरून बघत होतो ना, हं? मी म्हणलं आता थांबल मग थांबल, पण ही बाया बोलतच गेली. देव होते म्हणून समजा ऐकून घेतलं त्यांनी. अरे ऐकून घ्यावंच लागेल त्यासनी, कारणच तसं आहे. कारण? कसलं कारण? अरे असं काय करतोय सा? समजण्याची ठाव आहे आणि तरी बी विचारतोय. अरे तू सांग ना, म्हणजे देवाने का म्हणून एवढं सासूबाईंचं ऐकून घेतलं? अरे देवाने दुसरं लगीन केलेलं आहे, त्यासनी ऐकून घ्यावंच लागल. पण दुसरं लगीन केलं, त्याला काय तरी कारण असेल का नाही? अरे कशाला नको ते चौकशा करतोय सा? अरे नको त्यात डोकं घालू नकच ना. चुकून कोणीतरी ऐकलं आणि परदांतींच्या कानावर गेलं तर हाय ती चाकरी बी जायची तुझी. हा, परदानजींना कळलं तर चालल, देवीसने कळलं ना तर आपलं काय बी खरं नाही बघ. अरे मला तर लय भ्या वाटतं आता त्यांच्या मोहर जायचं म्हटलं तरी. अरे तुलाच काय, कोणाला बी त्यांच्या मोहर जाताना तळतळा कापाया होतोय. पण आता काय होणार का पुढं? अरे होणार काय म्हणजे? अरे मी आता ज्योतिष आहे वय.
अरे देवासनी बी ठाव नाही पुढे काय वाढून ठेवलं आहे ते. असं होय? हं? नाव काय आहे मायानंदाबाई. चुकून बी त्यांच्या मोर जाऊ नकोस. न गेलास न काहीतरी बोललास तर हाय ती चाकरी बी गावान बसशीला. त्यासनी बघितल्यावरच मला कळलं होतं. काय बी म्हण, देवीचे वडील लय गरीब आहे. होय र स्वभावानच गरीब आहेत ती. तेच ते. अरे लगीन झालं आणि अशा कर्तृत्वान बाईच्या पदरात पडल्यावर हेच व्हायचं. पण तुला एक सांगू का बंडोबा, मला त्यांची ना लय दया येते बघ. होय बघ, माझं म्हणणं खरं झालं बघ. होय र मी काय म्हणतो, तू त्यांच्याशीच बोलून बघ ना. अरे देव माणूस आहे तू. अरे पण गप गुमान का असते तो? अरे तेच तर आहे ना. अरे लगीन झालेल्या माणसाची लक्षणं आहेत ती. तुझं लगीन झालंय का? नाही. हा मग तुला नाही कळायचं. चल लय कामं पडल्यात आपल्याला. आई आई आता रडून काय उपयोग? काही सांगू नकोस तू माळसा. आमच्यापासून सारं काही लपवून ठेव. आई मला तुम्हाला त्रास नव्हता द्यायचा ग. माळसा तू कितीही लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी काही गोष्टी लपून राहत नाहीत. शेवटी त्या कळतातच. आई पण मला एक गोष्ट कळली नाही की तुला हे सगळं कळलं कसं? अक्का तुम्ही खूप लांबून आला आहात. तुम्ही विश्रांती घ्या. चला तू पुढे हो, आम्ही येतो. का शांत व्हा तुम्ही आधी. शांत हो? कशी शांत हो मी? इथे माझ्या मुलीच्या संसाराचा प्रश्न आहे आणि तू मला शांत व्हा म्हणून सांगतेस? अक्का मला मान्य आहे, पण मी हे तुम्हाला सांगितलं, हे जर म्हाळसाला समजलं तर ती मला सोडणार नाही. ते मी तुला विचारणारच होते. काय गं लतिका, इतकं सारं घडून गेलं आणि मग तू मला पत्र लिहिलंस? हे सारं मला आधी का नाही सांगितलंस? अक्का मी सांगणारच होते, पण मला वेळ नाही मिळाला. इतकं काय काय घडत होतं आजूबाजूला. त्यात सगळ्यांपासून लपून मला पत्र लिहायला नाही मिळालं. माझं नशीब, उशिरा का होईना सांगितलंस तरी तू मला. लतिका आई पुढे अशी गयावया का करते आहे आणि काय बोलतायत या दोघी? मला असं का वाटतंय की लतिका माझ्यापासून काहीतरी लपवते आहे. देवा, एक ना एक दिवस जे घडणार ते आज घडले. एका क्षणी मला असं वाटलं की मी हस्तक्षेप करावा, परंतु तुम्ही तिथे असताना त्यांना थांबवणं मला योग्य वाटलं नाही. योग्यच केलं. त्यांचं बोलणं स्वाभाविकच होतं. मायेच्या पाशात बांधल्या गेलेल्या जीवांची काय चूक. म्हणूनच मला नेहमी वाटतं की अज्ञान हे पापच आहे. हो, तुम्ही तिम्मा सेठना म्हाळसा देवींच्या मूळ रूपाबद्दल सांगितले. ते शिवभक्त आहेत म्हणून ते ही गोष्ट समजू शकले, परंतु म्हाळसा देवींच्या मातोश्रींना हे कळणं अवघड आहे. म्हाळसेलाही हे कळणं अत्यंत अवघड आहे. कारण तिला कुठे ठाऊक आहे की तिचे मूळ स्वरूप काय आहे ते. तिम्मा शेठ, आपण असे अवघडलेले का? या इकडे.
देवा, माझ्या पत्नीने जे वर्तन केले त्याबद्दल क्षमा असावी. तिम्मा शेठ, काय हे? म्हासेच्या त्या आई आहेत, तेव्हा त्यांना राग येणे अत्यंत स्वाभाविक आहे. एका अर्थी तुम्ही आलात ते बरंच झालं. श्री म्हाळसा देवींना बरं वाटेल. हो, तिची खूपच आठवण येत होती, म्हणून म्हटलं भेटून यावे. देवा, कोणतीही पूर्व सूचना न देता आलो त्याबद्दल क्षमा असावी. तिम्मा शेठ, हो काय हे सुद्धा तुमचेच घर आहे. बंडोबा, गणोबा, इकडे या. देवा, ते पत्राचं. गणोबा, बंडोबा, गडावरून नेवासेला म्हाळसेच्या घरी त्यांच्या आईला पत्र कोणी पाठवलं? माहिती काढा. सेवकांशी गुप्तपणे बोला. पाहिजे. पण गडावरून गुप्तपणे हे पत्र कोणी पाठवलं हे कळलंच पाहिजे. तिम्मा शेठ, तुमच्या घरी जेजुरीहून जो सेवक पत्र घेऊन आला त्या सेवकाला तुम्ही ओळखू शकाल? हो हो, नक्कीच. प्रधानजी, ह्या प्रकरणात तुम्ही लक्ष घाला. होय देवा, तिम्मा शेठची अतिथी कक्षात व्यवस्था करा. उभय देवा. चला शेठ. यानंतरचे काही दिवस अत्यंत सावध राहावे लागणार आहे. कधी काय होईल सांगता येणार नाही. अक्का, शांत व्हा तुम्ही. दमला असाल, विश्रांती घ्या. हं? लतिका, घे. आई, हे काय करतेस तू? नको मला काही नको तुमच्याकडून. अक्का, तुम्ही प्रेमाने देता पण म्हाळसाला नाही आवडत. हो, हे असं वागणं आवडतच नाही मला. लतिका, घे. मी काय करावं हे कोणी सांगायची मला आवश्यकता नाही. आणि म्हाळसा, ह्या गोष्टींपेक्षा बाकीच्या गोष्टींवर लक्ष दिलं असतंस ना तर मला इथे यावंच लागलं नसतं. श्री खंडेरायांनी दुसरा विवाह केला हे का नाही कळवलंस तू मला? इथे जेजुरीत काय काय घडलं हे तुझ्याकडून चकार शब्दानेही आम्हाला कळालं नाही. गडावर येताना मध्यावरच हा वाडा मला दिसला. खरं तर तेव्हाच माझ्या लक्षात यायला हवं होतं की हा वाडा त्या बानूचा आहे म्हणून. अक्का, एका रात्रीत बांधला गेला हा वाडा बानूसाठी. म्हाळसाने बानूसाठी गडाचे दरवाजे बंद केले म्हणून बांधला हा वाडा. आश्चर्यच म्हणायचं. तू बघितलंयस त्या बानूला? नाही, पण म्हाळसा एकदा तिला भेटायला चंदनपुरीला देखील गेली होती. लतिका,
यापुढे एक जरी शब्द बोललीस तर तुझा राग तिच्यावर कशाला काढतेस तू? खरं तर जे तू मला सांगायला हवं होतं ते तिच्याकडून कळतंय मला. लतिका, मला सांग अजून या वाड्याबद्दल. लतिका सांग ना. अक्का, वाड्याचं काय घेऊन बसलात तुम्ही? तिला बघा एकदा.